मित्रांनो आज संभाजीनगरला भांगशी माताच्या गाड्या पाहिजे आलतो आपण. इथं एक मैदान होतं मित्रांनो आज. तर आपल्यासोबत आहे अच्युत ड्रायव्हर, सरपंच वगैरे सर्व आहे आपल्याकडे बसलेले आहे समोर. तर योग्य अशी भेट झाली त्यांच्यासोबत, तर त्यांची बाईट घेतोय आपण मित्रांनो. नमस्कार जी. आता गटपास झाला, सुट्टा निकाल घेतला होता मथुरने. तरी किती गाड्या होत्या पळत होत्या? पूर्ण 10च होते का? नाही, 5-7 गाड्या होत्या. 5-7 गाड्या होत्या. बरं, त्याच्यानंतर आता आपला याला पण पात्र झालेलं आहे आता सेमीला. तर शेवटच्या 2 गाड्या होत्या पब्लिक साईडच्या. मथुर तर पब्लिक साईडनंच होतं वाटतं पूर्ण. लखन पब्लिककडे होता. हां, लखन पब्लिककडे होता. तर त्याच्यामध्ये थोडं काहीतरी झालं वाटतं, सामना दिलेला आहे गाड्यांचा. त्याबद्दल काय म्हणणं होतं तुमचं? गाडी थोडं गाडी चकड्याने पळत होती गाडी. हां, 100-200 फुटात लखनच्या साईडची गाडी तुटल्यामुळे पब्लिक पूर्ण गाडी उराव बसलेला पूर्ण. पब्लिक खूप होती, लय क्रेज चालू आहे खतरनाक. फुटाभरात झाला पण सामना झाला गाडीचा. मग पूर्ण सगळं नाकी गाडी ओढत होता गाडी. आता किती दिवस झाले तुम्हाला मथुरची गाडी आणताय तुम्ही? मी आता तरी 2 वर्षाला. 2 वर्ष. बरं, पहिली गाडी कधी आणली होती तुम्ही मथुरची? पहिली स्टार्टिंगला पारे मैदानामध्ये गाडी आणलेली. बरं, घरनिकेचा राजा आणि मथुर. कर्णिकेचा राजा आणि मथुर पहिली गाडी ती आणली होती. बरं, त्याच्या आधी राहुलभाई सोबत बोलणं वगैरे होतं का तुमचं वालं? तर मग काय योग आला का तुमचा? राहुलभाई म्हणले गाडी हाना बास तुम्ही. मी घरनिकेच्या पहिल्यात मथुर हाणल्यापासून दादांचा माझ्यावरती विश्वास बसला. मला चांगला पळालेला. तिथून पुढे मी गाडी हाणार. तिथून पुढे गाडी आणणार. त्याच्यानंतर मग फिक्स तुम्हीच गाड्या आणताय गावापासून? गाडी आणतो. बरं, आता तुम्ही एवढे लांब आले तरी कमीत कमी 400 किलोमीटर वाटला पब्लिकचा तुम्हाला इथल्या? क्रेज भरपूर आहे इकडे. पब्लिक जाऊनच देत नव्हतं. जाऊनच देत नव्हती, म्हणजे अक्षरशः पाऊल ठेवायला सुद्धा जागा नव्हती मथुरला सुद्धा. आता राहुल भाई पण आलेले. प्रेम, हा प्रेम सांगा आमचं वाला. सगळ्यांचं प्रेम काही काही बघून पहिल्यांदाच आले मी. फर्स्ट टाइम इकडे आले. सगळ्यांचं आनंद झालाय मला. एकदा पब्लिक बघा मित्रांनो इकडे. आता निवंत झाले वाटतं तुम्ही सध्या तरी? आता निवंत बसलेले. आलेलं आहे. अच्छा अच्छा. आता पुढलं काय नियोजन आहे? कसं फायनल गाडी पळवायची आता. पळवायची? बरं, फायनलला किती गाड्या आहे आता पूर्ण? फायनल आता 10 गाडी. 10 गाड्या आहे. बरं, त्यानंतर काही नियोजन आहे पुढं तुमचं वालं पुढल्या मैदानाचं? सातारा भागात बैल पळवणार. सातारा भागामध्ये. बरं, आज दुसरं पण मैदान होतं वाटतं, 20 तारखेला मैदान आहे वाटतं ना? तिथं नाही बैल पळवणार, पुढे बैल पळवणार. पुढं बैल पळवणार आहे. आणि प्रेमतुर्म कमावलं. प्रेम मात्र अभिमान वाटतोय मला. मी एवढा म्हणजे गावचं एवढं लांब येऊन मला एवढी म्हणजे इज्जत आहे नाही का. एवढं म्हणजे कुठेच कमावलं नसतं मी. कुठंच नाही. नाही खतरनाक क्रेज आहे एका टायमाला. म्हणजे कमीत कमी 40-50 हजार लोक तर कंटिन्यू मागच राहतात डायरेक्ट. पाठीमागं. भरपूर पब्लिक झालेली आणि मथुरमुळे भरपूर गर्दी झाली. मथुर्म आणि आज आजच्या ड्रायव्हर मी असला. आज आम्ही नंदींच्या म्हणजे आशीर्वादाने पर्यंत आहे. अच्छा, सर्व श्रेय नंदीलाच देणार सर्व श्रेय नंदीला दे. मथुरला. हो, शंभर. कधी झालं का काही? काय होतं विषय? दादाच्या डोक्यात आहे. चाललंय. आहे का? करणार 100%. हो, आता मोठी खरेदी चालली आहे तशी चांगली. तर काल परवा आलेले ना तुम्ही रात्री? हो, परवा दिवशी ती बिंदोडचं मैदान करून एलियन तिथं हा. हे झाला. एलियनचा गुलाल घेऊन निघलो लगेच. आज मथुर. दादा एलियनची आमची बाईट इच्छा मिस होती आज जास्त फक्त बैलानं गुलाला राहावं आणि तेव्हा आम्हाला कधीच नाराज नाही करत. ज्या वेळेला आमची इच्छा असते त्यावेळेला आचुट्यावर बसतो त्यावेळेला म्हणजे आमचा स्वतःपेक्षा जास्त विश्वास असतो की 100% काय नाही पण गुलालात राहील. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं या वयात राहणं खूप आहे. भलं त्यानं म्हणजे आता 19-20 काय पण हो, पण त्यानं जी इज्जत आमची राखली एवढ्या लांब येऊन या आत्ताच्या कॉम्पिटिशनमध्ये राहणं एवढं सोपं नाही. सोपं नाही. बरोबर. आज किती वर्ष झालं बैल पोहतोय आता काय सांगायची गरज नाही. आज त्यानं एक स्वतःचा छाप तयार केलं आणि ह्या लखनमध्ये पण पाहायचं कोणाचं पण काम नाही. आणि आज तो शेवटी 1 नंबर मधला पाहिजे. आपला पण बैल आता गटापेक्षा आजच्या ड्रायव्हरनं हाकलला की जास्त जे जास्तच पोहतो बैल. का मग त्याची टेक्निक सापडली ना महत्वाची बैलाची आपल्या. हो, 100% खरं आहे. आजच्या ड्रायव्हर बसल्यावरती नाही का वेगळाच विषय राहतो पळायचा. नाही ती एक सवय म्हणजे माहिती पडलेली असते ना नक्की काय केलं काय कोणत्या क्षणाला काय केलं पाहिजे काय नाही. तर जे जास्तच पोहतो बैल. का मग त्याची टेक्निक सापडली ना महत्वाची बैलाची आपल्या. हो, 100% खरं आहे. आजच्या ड्रायव्हर बसल्यावरती नाही का वेगळाच विषय राहतो पळायचा. नाही ती एक सवय म्हणजे माहिती पडलेली असते ना नक्की काय केलं काय कोणत्या क्षणाला काय केलं पाहिजे काय नाही. जास्त म्हणजे इकडे बैल येऊन बैलाला बसायला भेटलं नाही ना खायला भेटलं ना म्हणजे आता या चाहते वर्गांचं महत्वाचं त्याच्यावरती प्रेम आहे. शेवटी प्रेमासाठी तो आज पळाला. त्याचं ही ह्या वयात पळणं म्हणजे आमच्यासाठी खूप हे आहे.
आपले सोनूभाई त्यांचे कॉन्टॅक्ट आहे ना, सोनूभाई आगळे हो. वगैरे एलियन त्यांच्याकडे असतो. हो. तर मी तर असं ऐकलं खोपडीच्या मैदानावरती पण मुंबईचं आपलं खोपडी जे मैदान आहे हिंजोडला मैदान झालं यावेळेस, हा बरोबर. तिथं भरपूर मुंबईचे पब्लिक वगैरे आली, नंदी आली. चालेल. तर असं ऐकण्यात आलंय का मथुर पण तिथे येणार आहे काय खरं त्याच्यावरती? बैल जर आता थोडासा आरामावरतीच काढीन, कारण आता बैल जास्तच आपण म्हणजे मोठं मैदानी पळायला महत्वाचं म्हणजे आता प्रवास जास्त झाला त्याला, आणि आता अवघडून गेला बैल पूर्ण ना, त्यामुळे आता त्याला थोडा दिवस आरामच देईल. बरं. एलियन येईल तिथं आणि नवीन खरेदी बघायला भेटेल तुम्हाला. तिथंच भेटेल, बघायला भेटेल. एलियनचं काय नियोजन आहे पुढं? 3 फेऱ्याचं नियोजन आहे पुढं काही? 3 फेऱ्याचं नियोजन आता आहे आपले